बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिका निवडणुकींचे निकाल लागलेले आहेत आणि बड्या नेत्यांची प्रतिष्ठा ज्या ठिकाणी पणाला लागलेले होते त्या ठिकाणी नेत्यांनी आपापले गड हे राखल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकेमध्ये प्रामुख्याने ज्या नगरपालिकेची चर्चा केली जात होती त्यामध्ये बीड नगरपालिका, परळी नगरपालिका, माजलगाव, अंबेजोगाई आणि गेवराई याचबरोबर धारूर या 6ही ठिकाणीचे निकाल आहेत ते निकाल समोर आलेले आहेत। आणि यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर राष्ट्रवादी हा मोठा पक्ष बीडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः परळीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष झालेला आहे, धारूरमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष आहे, तर बहुचर्चित बीडमध्ये देखील क्षीरसागराच्या 35 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादी अजित पवार गटाने आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेमध्ये मोठा पक्ष आणि नगराध्यक्ष पदाचा देखील जो विजय आहे तो आपल्याकडे काबीज केलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवरती म्हणजे माजलगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला च्या ताब्यामध्ये आल्यामुळे एका नगरपालिकेवरती समाधान मानावं लागलं। तर दुसरीकडे भाजपमध्ये जर बघितलं तर गेवराई नगरपालिका ही भाजपच्या एक हाती ताब्यामध्ये आलेली आहे, तर दुसरीकडे अंबेजोगाई नगरपालिका या ठिकाणी सुद्धा भाजप प्रणित असलेली जनविकास आघाडी या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झालेले आहेत। एकूण जर बघितलं तर बीडमध्ये बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागलेल्या होत्या। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास बीडमध्ये 5 जाहीर सभा घेतलेल्या होत्या आणि बीड जिल्ह्यातील ज्या 6 नगरपालिका निवडणुका आहेत या निवडणुकीचं चित्र देखील त्या अनुषंगाने स्पष्ट झालेलं होतं। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या बीडमध्ये नगरपालिकेसाठी सभा घेतलेली होती त्याच बीडमध्ये भाजपला पराभव सहन करावा लागलाय। भाजपच्या 14 जागा भाजपच्या ताब्यामध्ये 14 ते 15 जागा, अद्याप 2 जागांच्या संदर्भामधला विषय सुरू आहे, मात्र भाजपला 14 जागांचा आकडा मिळाला आहे। तर राष्ट्रवादी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीने 20चा आकडा गाठलेला आहे। तर ज्या बीड मतदारसंघामध्ये बीड शहरावरती भिस्त लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटांना बऱ्यापैकी मॅन्डेट त्यावेळेस मिळालेलं होतं, मात्र आता यावेळेस सपसेल तुतारी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाकारल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा 3 नंबरवरती राहिलेला आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट हा 1 नंबरला आहे, भाजप 2 नंबरला, तर तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गट हा 3 नंबरला राहिलेला आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या घटना घडामोडी घडलेल्या होत्या आणि विशेषतः अजित पवार यांनी बीडमध्ये सभा घेऊन 5 वर्ष माझ्यासाठी द्या, मी बीडची बारामती करून दाखवेल, मी या अगोदर करून दाखवलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतोय आणि त्याच आव्हानाला बीडकरांनी प्रतिसाद देत बीडमध्ये घवघवीत यश हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिलेलं आहे। त्यामुळे नेमकं बीडमध्ये आता काय बदल होणार, काय विकास होणार या अनुषंगाने मतदारांना देखील उत्सुकता लागलेली आहे। विशेषतः बीडमध्ये ज्यावेळेस निवडणुकीचं चित्र सुरू होतं प्रचाराचे दौरे देखील सुरू होते, विशेषतः प्रचाराच्या ज्या सभा होत होत्या यामध्ये गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवून देऊ अशा पद्धतीने क्षीरसागरांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी एकाकी टीका केलेली होती आणि पंडिताला परत गेवराईला पार्सल पाठवून देऊ अशा पद्धतीची टीका केली होती। आणि आता आज जर निकालाचं चित्र पाहिलं तर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर सारिका क्षीरसागर या विजयी झालेल्या आहेत आणि भाजपला 14+ ज्या जागा आहेत त्या मिळालेल्या आहेत। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांचा पराभव झालेला आहे। अनेकांनी या ठिकाणी सभा घेतलेल्या तर विशेषतः क्षीरसागर कुटुंबाची गेल्या 35 वर्षाची सत्ता होती, जयदत्त क्षीरसागर यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये भाजपच्या पारड्यामध्ये वजन टाकलेलं होतं, त्यांनी सुद्धा सभा घेतलेल्या होत्या, मात्र याचा परिणाम न होता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये ही एक हाती सत्ता या ठिकाणी आल्या कारणानं आता नेमकं बीड नगरपालिकेच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून पालकमंत्री असलेले अजितदादा बीडकरांचा विश्वास, बीडकरांनी टाकलेला विश्वास विकासाच्या माध्यमातून कसा सार्थ करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर माजलगाव आणि धारूर मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र माजलगाव नगरपालिकेमध्ये प्रकाश सोळंके यांना पराभव सहन करावा लागला। तर दुसरीकडे धारूरमध्ये बघितलं तर धारूरमध्ये एक हाती सत्ता त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि बाळासाहेब जाधव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले, तर 11 नगरसेवक देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत। दुसरीकडे जर आपण गेवराईमध्ये बघितलं तर गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठापनाला लावलेली होती। विशेषतः गेवराई मतदारसंघामध्ये ऐन मतदानाच्या दिवशी मोठा वादंग समोर आलेला होता, यामध्ये पंडित आणि पवारांचा संघर्ष देखील पाहायला मिळालेला होता। मात्र गेल्या 15 वर्षाची सत्ता ही पवारांच्या हातामध्ये आहे आणि त्या ठिकाणी एक हाती जी सत्ता आहे ही भाजपची राहिलेली आहे आणि तो गड भाजपने कायम ठेवत पंकजा मुंडे यांनी देखील त्या ठिकाणी सभा घेतलेली होती आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे दिवाळीमध्ये दोघांचा प्रवेश त्या ठिकाणी करण्यात आला होता। यामध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला होता, तर माजी आमदार असलेले लक्ष्मण पवार यांचे बंधू
बाळाराजे पवार यांचा देखील प्रवेश घेण्यात आलेला होता। त्यामुळं पंकजा मुंडे यांनी गेवराईमध्ये खेळी खेळत त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे एक हाती सत्ता मिळवण्याच्या अनुषंगाने घवघवीत यश काबीज केलेलं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त 4 जागेवरती समाधान मानावं लागलं। विशेष म्हणजे पंडिताचा पराभव या ठिकाणी मानला जातो का आता विजयसिंह पंडित हे गेवराईचे रनिंग आमदार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना फक्त 4 जागेवरती समाधान मानावं लागलं। पंडित पवारांचा मोठा संघर्ष झाला, वादंग देखील झाला, मात्र गेवराईकरांनी त्या ठिकाणी पवार कुटुंबाची जी सत्ता आहे ती पवार कुटुंबावरती विश्वास ठेवत त्या ठिकाणी 16 जे नगरसेवक आहेत ते 16 नगरसेवक निवडून आले। तर गीता भाभी पवार या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या देखील त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। अंबेजोगाईमध्ये जर बघितलं तर अटीतटीचा सामना त्या ठिकाणी होत होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोनही एकत्रित आलेले होते आणि हे दोनही एकत्रित ज्या अंबेजोगाई नगरपालिका ही एक अशी नगरपालिका होती ज्या ठिकाणी प्रमुख पक्ष कुठल्याही चिन्हावरती लढत नव्हता, तर आघाड्या करण्यात आलेल्या होत्या। भाजपच्या वतीनं त्या ठिकाणी जनविकास आघाडीमधून भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे हे नंदकिशोर मुंदडा हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते आणि त्यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत बीडमध्ये जर बघितलं तर भाजप नेता मंत्री पंकजा मुंडे या त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी आपले गड राखत जो मतदानामधला जो वेगळा करिश्मा आहे तो देखील दाखवलेला आहे। तर पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत बीडकरांनी घवघवीत यश हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदामध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।